साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमो नमः मारुततुल्यवेगो जितेन्द्रियो वातात्मजं मातरयो श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके
गुण बघितला, दीनवत्सलता बघितली, कामसिक प्रज्ञता बघितली. असे जे गुण असतात त्याच्यामध्ये अजून एक संतांचा गुण असतो, तो म्हणजे ते ज्ञानी असतात. संतांजवळ हे ज्ञान असतं. म्हणून हे संत जे ज्ञानी असतात ते आपल्याला वरून कळत नाही, ते आत्मज्ञानी आहेत. पण ज्ञान म्हणजे कुठलं ज्ञान? अहो, एके ठिकाणी समर्थच, एके ठिकाणी असं म्हणताय, बघा, काही ठिकाणी आपण असं पाट्या वाचतो, गाईचे शुद्ध तूप मिळावं, गाईचं शुद्ध कसं पण लिहिलेलं असतं. योगेश्वरीच्या इथे म्हणजे आम्ही 20 वर्ष जवळजवळ झाली, 24 वर्ष सोडून पुढं, पण त्यावेळी सुद्धा योगेश्वरीच्या बाहेर जे ओट्यांची दुकानं असतात ना, इथे लिहिलेलं असतं, येथे खरा नारळ मिळेल. आणि नारळ खरा पण असं जया शुद्ध ब्रह्मज्ञान. मग अशुद्ध ब्रह्मज्ञान म्हणजे काय होते? आपण बघितलं की जे ढोंगी साधू आहेत की त्यांना ब्रह्मज्ञानाची पूर्ण माहिती नाही, ते त्यांना ज्ञात नाही, पण ते दांभिकतेचा जो आव आणतात त्याला अशुद्ध ब्रह्मज्ञान असं समजतं. मग असं हे अशुद्ध ब्रह्मज्ञान बरोबर आहे का? म्हणून संतांच्या ठिकाणी हे ब्रह्मज्ञान शुद्ध ब्रह्मज्ञान असतं. म्हणून समर्थ एका ओळीमध्ये म्हणतात, ऐक ज्ञानाचे लक्षण, ऐक ज्ञानाचे लक्षण, पहावे आपणासी आपण. नाही काहीतरी एक चरण राहिला. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण, देहे ज्ञान श्रीराम. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे काय? तर आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे भगवंताला जाणण्याचं ज्ञान, त्याला आत्मज्ञान असं म्हणते. मग पहावे आपणासी आपण म्हणजे आपल्यामध्ये तो भगवंत आहे, तो आपल्यातला भगवंत आपण ओळखायचा आहे, याला ज्ञान म्हटलेलं आहे. पण सर्वाभूती परमेश्वर आहे हे सुद्धा ज्ञान होणं हे तितकंच महत्वाचं आहे. एकदा व्यास मुनींनी यांच्या गुरुकुलामध्ये, आता मुलांची शिक्षण सुरू संपत आलेली आहे आणि सगळ्यांची परीक्षा घेण्याची ठरवली आणि सगळ्यांना एक एक आंबा दिलेला आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आंबा होता आणि सगळ्यांना एक एक आंबा वाटलाय आणि प्रत्येक शिष्याला सांगितलंय की जिथे तुम्हाला कोणी बघणार नाही तिथे तुम्ही हे फळ खायचंय, हा आंबा खायचाय. आता सगळेजण गेले आणि अगदी कुठेतरी लपून दारामागे, एखाद्या भिंती मागे, एखाद्या गुहेत वगैरे असं जाऊन प्रत्येकाने आंबा खाल्लाय आणि व्यासांनी बोलवलंय तिथे परत आले. व्यास म्हणतात, तुम्हाला नक्की कोणी बघितलं नाही? नाही, आम्ही एकटीच होतो तिथे. पण एवढ्या शिष्यामध्ये एक शिष्य त्यांना दिसला नाहीये, तो म्हणजे कनकदास. कनकदास तिथे दिसत नाहीये
म्हणून जरा शोधारे त्याला असं म्हणून सांगितलं. आणि थोड्याच वेळामध्ये हा कनकदास स्वतःहूनच आलाय, पण त्याच्या हातामध्ये तो आंबा तसाच. तो म्हणतोय की गुरुजी, मी हा आंबा खाऊ शकलो नाही का? मला कोणीतरी बघतंय ही भावना मला सतत होती. म्हणजे मी एका झाडाच्या मागे गेलोय तर मला असं वाटलं वृक्षाचं जे खोड आहे ना ते माझ्याकडे बघतंय. एका दगडाच्या मागे मी जाऊन बसलो आणि तिथे जायचा प्रयत्न केला तो दगड माझ्याकडे बघतोय. वर बघून, वर तर कोणी नाही म्हणून वर बघावं तर ते आकाश माझ्याकडे बघतोय. समोर बघावं तर डोंगर माझ्याकडे बघतायत. आणि शेवटी मी हा आंबा खाऊ शकलो नाही. म्हणजेच एवढ्या विद्यार्थ्यांपैकी फक्त कनकदासालाच हे ब्रह्मज्ञान झाले की जळी स्थळी काष्टी पाषाणी हा भगवंत भरलेला आहे. हे ज्ञान जेव्हा होत तेव्हा त्याला ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान असं म्हटलं जातं. मग आपल्याकडे ज्ञानाचे दोन प्रकार सांगितले, एक परोक्ष ज्ञान आणि एक अपरोक्ष ज्ञान. किंवा त्याचं व्यावहारिक आपण शब्दार्थ धरला तर एक शाब्दिक ज्ञान आणि एक अनुभवाचं ज्ञान असं आपल्याला म्हणता येईल. मग ही दोन ज्ञान असतात, पण आपल्याला ही ज्ञान हे मिळतात कसं? परोक्ष ज्ञान हे वरवरच असतं किंवा व्यावहारिक लौकिक असतं, पण अपरोक्ष ज्ञान आहे ते अहम ब्रह्मास्मी ही ज्ञान शिकवण्याचं ते ज्ञान आहे, अपरोक्ष ज्ञान. बघा, आपल्याकडे आपण म्हणतो की सामान्य ज्ञान नाही का तुम्हाला, जनरल नॉलेज असं सांगते म्हणजे कळते. बघा, एक बाई तिच्या मुलीला घेऊन भाजी आणायला गेली आणि भाजी घ्यायला गेली. बरोबर मुलगी होती, नुकतीच परदेशातून मोठं उच्च शिक्षण घेऊन आलेली आहे. आणि आधी पहिले दिसले ते टॅमॅटो चांगले रसरशीत दिसले. भाव विचारला जरा इतर गाळ्यांपेक्षा जरा कमी दिसतोय म्हणून टॅमॅटो घेतले. बरं, एवढा मोठा एकच थैला नेलेला. आणि नंतर बटाटे घेऊ असं वाटलं तर संध्याकाळी बटाटे वडे करायचे, मुलगी आली आहे म्हणून बटाटे घ्यायचं ठरवलं. आणि आता सांगते की 2 किलो बटाटे द्या. त्या मुलीनी 2 किलोला बटाटे त्या पिशवीस पुढे केली. ती भाजीवाली म्हणते तुमची मुलगी लई हुशार दिसते. अहो, त्या बाईला वाटलं खरंच आपल्या मुलीचं कौतुक करतेय की कसं काय तुम्हाला कळलं, आत्ताच ती आली अमेरिकेहून. अहो, टॅमॅटोच्या वरती बटाटे घेतलेत ना. म्हणजे काय ज्ञान झालं? एवढं सुद्धा जर सामान्य ज्ञान नसेल तर तुम्ही पुस्तकी शिक्षण कितीही घेतलं असेल तरी त्याचा काहीही फायदा नाही. जसं एखाद्याला थेरी भरपूर येते, माहिती पुष्कळ असते. म्हणजे आता उदाहरण देते की आता वाद्यांच्या गायनाच्या परीक्षा असतात, त्याच्यामध्ये अनेक रागांची माहिती द्यायची असते, आरोही अवरोही द्यायची असतात, मुख्य अंग द्यायचं असतं. किंवा वादनाचं असेल तर तबल्यातले तुकडे वगैरे असं सगळं लिहायचं असतं. काही मुलं ते अगदी इतकं चांगलं करतात की 100 पैकी 95 मार्क मिळतात. पण जेव्हा प्रात्यक्षिक असतं त्यावेळेला बोबडी कळते. त्यामुळे जर वाजवताच आलं नाही तर नुसती माहिती असून काय उपयोग? म्हणजे तुम्हालाच एखाद्याला साथ करायची तर तुम्हाला वाजवताच आले नाही, तुम्हाला माहिती पुष्कळ आहे, पण काय उपयोग? म्हणजे परोक्ष ज्ञान जे शाब्दिक ज्ञान आहे ते कुठेतरी ठिठळ पडतं किंवा त्रुटी आहे त्याच्यामध्ये. किंवा एखादा डॉक्टर व्हायचंय आणि त्या कॅन्सरचं ऑपरेशन करायचंय, ती सगळी गाठ काढायची, याची अगदी सगळी माहिती लिहिली आहे. पण प्रत्यक्ष ऑपरेशन करताना तो म्हणाला नाही मला रक्त आणि सुई बघितली की चक्कर येते, चालेल का असं? म्हणजेच अपरोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान याच्यामध्ये हा फरक सांगितला. म्हणून परोक्ष ज्ञान हे बरोबरच असतं आणि अपरोक्ष ज्ञान हे हिमनगासारखं असतं. हिमनग जेव्हा आपण बघतो पाण्यामध्ये, जेवढा तो आपल्याला दृष्टीस पडतो ना त्याच्या 9-10 पट खाली पाण्यात असतो. असं हे अपरोक्ष ज्ञान हे मोठं असतं आणि व्यापक असतं.
मग आता माहिती आणि ज्ञान याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. माहिती आपल्याला पंचेंद्रियांमुळे मिळते. त्याच्यात म्हणजे आपण आता मुलाला सांगतो की पहिल्यांदा मूल रांगत असतं, समजा एखादा आपल्याला कालथा तिथे पडला असेल आणि हात लागतो, भासतं, तेव्हा त्याला माहिती नसतं. पण इंद्रियांद्वारे, त्वचेद्वारे त्याला कळते माहिती की हे काहीतरी आहे, बोलता येत नाहीये. पण पुढच्या वेळी तो काय करतो, हाय, म्हणजे गार असलं तरी तो हाय म्हणतो की नाही. म्हणजे हे अनुभवाचं ज्ञान आहे. एकदा एक मुलगी इतकी हट्टी होती आणि सगळेजण सहलीला निघालेले. डिसेंबर मध्ये वगैरे अशी सहल, वडील वगैरे आई सांगतात अगं स्वेटर घे, स्वेटर घे. 5-6 वर्षाची मुलगी, पण ती काही ऐकत नव्हती. मला नको स्वेटर, तो मला टोचतो, मला नको स्वेटर, तो मला टोचतो. असं करून तिने स्वेटर घेतला नाही. आणि जेव्हा प्रत्यक्ष त्या ठिकाणी, सहलीच्या ठिकाणी गेली आणि इतकी थंडी वाजायला लागली, म्हणजे तेव्हा तिला अनुभवाचं ज्ञान मिळालं की पुढच्या ट्रिपला आईंना सांगायला लागलं मी आई वडिलांना की स्वेटर घे. म्हणजे अनुभव आणि नुसती माहिती ह्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. मग असं अनुभवाचं ज्ञान, मग तो शिकलेला नसला ना तरी सुद्धा अनुभवाचं गाठोडं हे जास्त श्रेष्ठ असतं. म्हणजे एक अशी मोठी जलनौका होती की 3-3 मजली अशी ती असते, पाणबोट त्याला म्हणतात. आणि ती परदेशातनं आली आणि त्या समुद्राच्या मध्यामध्येच ती अडकली. काही ती चालेच ना, तिचं इंजिन चाले ना. अनेक अभियंते म्हणजे इंजिनियर बोलवलेत, काय बिघाड झालाय हे बघण्यासाठी म्हणून बोलवले. पण काही केल्या त्यांना कुठे चूक आहे, कुठे नादुरुस्त झाले हे समजेल. असं होता होता महिना झालाय, खूपच नुकसान झालंय. पण काय करणार, त्याची बोट जागची हालत नाही. आणि ही वार्ता एका म्हाताऱ्या, एका कुशल मेकॅनिकला कळलेली आहे. आणि तो तिथे हजर होतो आणि तो म्हणतो मी एकदा बघू का. त्याच्या त्या अवताराकडे बघून ते सगळेजण बोटीवरचे अधिकारी म्हणतात तुला काय येणार, एवढे मोठे मोठे इंजिनियर आले पण काही त्यांना ती बोट चालू करता आली नाही. हा नम्रपणे म्हणतो की बघतो तर खरं, नाही चालू झाली मला नका तुम्ही पैसे देऊ, पण जर चालू झाली तर मी मागेन ते पैसे तुम्हाला द्यायला लागतील. ठीक आहे. त्याच्याकडे बघून ते या अधिकाऱ्यांना असं वाटलं नाही की हा चालू करेल. आणि हा बोटीवरती गेलाय, सगळ्या ठिकाणी ठाकठूक ठाकठूक करतोय, बराच वेळ इंजिनाचा आवाज ऐकतोय. 1.5 तास गेला. आता ह्या लोकांना वाटलं काय मी उगाच वेळ घालवतोय, त्याला काही समजत नाहीये, आला तसाच जाणार. आणि एवढ्यामध्ये जी स्वतःची त्यांनी टूल बॉक्स आणलेली होती त्यातला एक एवढासा हातोडा काढला आणि तो हातोडा एका विशिष्ट ठिकाणी त्यांनी मारलाय आणि पाठ वळली आणि ते इंजिन चालू झालं. आता सगळ्या अधिकाऱ्यांनी तोंडामध्ये बोट घातली की कसं काय याला जमलं. आणि अत्यंत खुश झालेत की बाबा तुझ्यासारख्यानी सुद्धा हे चालू केलं, आमचं नुकसान टळेल, आता ही बोट पुढे जाईल, किती तुझे पैसे द्यायचे. तो म्हणतो 10 लाख रुपये द्यायचे. 10 लाख असं म्हटल्यानंतर भुवया वर झाल्या. आणि 10 लाख नुसते हातोडा मारण्याचे 10 रुपये. तर मी छोटा हातोडा मारलाय, पण तो कुठे मारायचा आहे आणि किती जोरात मारायचा आहे याच्यासाठी 99,990 एवढे तुम्हाला पैसे द्यायचे. मग म्हणजेच अनुभवाचं ज्ञान सुद्धा हे श्रेष्ठ सांगितलेलं आहे. नुसती घोकंपट्टी करणं हे सुद्धा ज्ञान नव्हे, पण तरी सुद्धा सगळ्यामध्ये श्रेष्ठ ज्ञान जे सांगितलंय ते अपरोक्ष ज्ञान म्हणजे अहम ब्रह्मास्मी हे सांगितलेलं आहे. म्हणून या ज्ञानाची सुद्धा लक्षणं सांगितलेली आहेत की अक्रोध, वैराग्य, जितेंद्रियत्व. म्हणजे तुम्ही रागावर तुमचा ताबा असायला पाहिजे, तुमच्या मनामध्ये वैराग्य असायला पाहिजे. तसंच क्षमा, शांती आणि जनप्रियत्व
तुमचं जनप्रियत्व सुद्धा असायला पाहिजे, लोकांना तुम्ही आवडायला पाहिजे, तुमच्या अंगामध्ये क्षमा असायला पाहिजे. नंतर निर्लोभताने म्हणजे निर्लोभता असायला पाहिजे. भयहानी शोकी म्हणजे लोकांना दुःखातनं बाहेर काढणारं तुमचं ज्ञान असायला पाहिजे. तुमच्या म्हणजे एखाद्याला अज्ञानाने सुद्धा भीती वाटते, ती भीती तुमच्यामुळे नाहीशी झाली पाहिजे. अशी ही 10 लक्षणं ही ज्ञानाची सांगितलेली आहेत. म्हणून श्रेष्ठ ज्ञान हे सांगितलेलं आहे ते आत्मज्ञान सांगितलंय. आणि हे आत्मज्ञान असतं ते सद्गुरूंजवळ असतं किंवा ज्ञानी संतांजवळ असतं. आणि म्हणून जया शुद्ध ज्ञान, जया शुद्ध ब्रह्मज्ञान त्यालाच म्हणावे संत सज्जन, असं त्या अभंगामध्ये आपल्याला रामदास स्वामी सांगतात. मग अशी क्रोध जिंकण्याची लीला त्यांच्या जवळ असते का? असते ना. एकदा महाराज काही कारणाने एकाच्या समोर इतके भांडत होते की लोकांना वाटेल की काय हे भांडताय, किती यांना राग आलाय. पण मागे एक त्यांचे शिष्य बसले होते आणि त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं की महाराज कसे एवढे भांडतायत रागाने. तेव्हा त्यांनी असं एक ग्रंथ पुढे नेले आणि ह्याचा मला जरा अर्थ सांगता का ह्या ओळीचा, असं म्हणून महाराजांचं लक्ष केंद्रित इकडे केलंय, आपल्याकडे केलंय. तेव्हा महाराज सहज त्यांच्याकडे वळले, शांतपणे म्हणाले की जरा एवढा अटकतो आणि तुमची ओळी सांगतो. म्हणजे ते शांतपणे म्हणजे क्रोध हा जो दाखवतात ना ते वरवरचा दाखवतात, पण मुळात त्यांच्यामध्ये अक्रोध असतो, वैराग्य तितकंच त्यांच्यामध्ये असतं. कितीतरी गोष्टींमध्ये आपण संतांचं वैराग्य बघितलेलं आहे. क्षमा तर त्यांचा धर्मच आहे, म्हणून क्षमा ही त्यांच्याकडे असते. नंतर निर्लोभता असते, म्हणजे ही ती ज्ञानाची 10 लक्षणं जी सांगितलेली आहेत ती त्यांच्याकडे असतात. म्हणून हे ज्ञानी संत त्यांची संगती आपल्याला करावी असं आपल्याला नामदेव महाराज सतत सांगत असतात. कारण आपल्याला जर मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल म्हणून संतांच्या सहवासात आपण का राहायचंय, तर सतत त्यांच्याजवळ भगवत चर्चा चालू असते, रामनामस्मरण चालू असतं. आणि अशांच्या ठिकाणी जर आपण राहिलो तर आपली सुद्धा वृत्ती ही तशीच होते. मग आता ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय हे सुद्धा त्रिपुटी आपल्याला माहितीये, प्रत्येक ठिकाणी तशी असते. मग ज्ञाता म्हणजे ज्याला ज्ञान आहे तो ज्ञान, ज्ञेय म्हणजे जे आपण शिकायचंय, ग्रहण करायचंय त्याला ज्ञेय असं म्हणतात. आणि ज्ञान म्हणजे जे आपण शिकायचंय ते ज्ञान. पण ते ज्ञान हे अत्यंत कठीण सांगितलेलं आहे, कारण त्याच्यासाठी आपल्याला अतिशय कष्ट करावे लागतात. सहजासहजी हे आत्मज्ञान आपल्याला होत नाही. ज्या वेळेला रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु जे तोतापुरी महाराज म्हणून होते त्यांच्याजवळ ज्ञान प्राप्तीसाठी गेलेले असताना तरी त्यांचं ध्यान लागेल आणि ध्यान लागत नाहीये म्हटल्यानंतर तोतापुरी महाराजांनी काय केलं, तिथेच एक काच पडलेली होती आणि ती काच त्यांच्या भ्रूमध्यामध्ये मारली आणि तत्क्षणी त्यांची समाधी लागली. आणि ते ज्ञान, ते आत्मज्ञान त्यांनी 3 दिवसामध्ये हे प्राप्त करून घेतलं. मग आपला शिष्य हा आपल्या वरचढ आहे हे तोतापुरींनी मान्य केलंय की मला हे ज्ञान मिळवण्यासाठी 40 दिवस लागतील, पण तू ते ज्ञान 3 दिवसामध्ये ग्रहण केलंय. म्हणून असं ज्ञान की प्रत्येकाला ते ज्ञान प्राप्ती होण्याचा कालावधी हा वेगळा असू शकतो. एखाद्याला लगेच होईल, एखाद्याला 10 दिवसात होईल, एखाद्याला 40 दिवसात होईल, एखाद्याला जन्मजन्मी त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पण आत्मज्ञान मिळवण्याचा जो प्रयत्न आहे तो माणसाने सोडायचा नसतो, कारण आत्मज्ञान हे श्रेष्ठ सांगितले. कारण त्याच्यामुळेच आपल्याला सर्वत्र भगवंत भरलेला आहे हे ज्ञान प्राप्त होतं आणि साहजिकच भगवंत सगळीकडे आपल्याला दिसतो आणि त्यामुळे आपली जी भूमिका आहे ती नम्रतेची होते. म्हणून जे जे भेटे भूत ते ते मानावी भगवंत ही सगळ्या संतांची रीती नीती का बरं होते, ही त्यांनीच होते की त्यांना आत्मज्ञान झालेलं आहे. म्हणून अशा संतांनी हे आत्मज्ञान कसं प्राप्त केलं, ते ज्ञान कसं प्राप्त करायचंय, कारण
सदा नसे गर्व ज्या सदा वीतरागी. समर्थांचा या मनाच्या श्लोकातला श्लोक आहे की जो सदा वीतरागी आहे, वैराग्य युक्त आहे, जो ज्याच्या अंगामध्ये अजिबात गर्व नाही, अहंता नाही, ज्याच्यामध्ये क्षमा दक्ष भोगी, दया शांती योग, म्हणजे जो दयेला सगळ्यांना दया त्यांच्या सगळ्यांवर करतो, जो सगळ्यांना क्षमा करतो. आपण नाथांचं उदाहरण बघितलंय की तो यवन अंगावर थुंकतोय पण नाथ रागवले का? उलट त्यालाच त्याची लाज वाटायला लागली, पण नाथ त्याच्या पुढे उभे राहिले आणि तू अजून थुंकत का नाहीयेस असं म्हणणारा विरळा. पण असा जरी आपण विचार केला, आपण नाही एवढे राहू शकत. आपण क्रोध कायम, उद्यापासून आपल्याला एक चट्रीपूत बघायचे आहेत की किती माणसाला क्रोध येत असतो, पण संत हे अक्रोधता हा जो गुण आहे तो बाळगून आहे. म्हणजे आपण जे सगळ्यांचे संतांचे आधीचे गुण जर बघितले ती सगळी ज्ञानाची लक्षणं आहेत. म्हणून ज्ञान गुण हा मी शेवटी घेतला, कारण हे सगळे गुण आले आत्मज्ञान हे प्राप्त होतं. म्हणून असं ज्ञान की जे आपल्याला व्यावहारिक माहिती पण देतं. कारण आपण व्यावहारिक माहिती ही जरी असली, आता गुगल महाराज बसलेले सगळी माहिती द्यायला, तर ते ज्ञान आहे का? ती माहिती आहे, पण ज्ञान प्राप्ती करण्यासाठी याचा आपल्याला उपयोग होत नाही. आणि ज्ञान प्राप्ती आपल्याला कोणाकडून होते? तर आपल्या सद्गुरूंकडून होते. मग सद्गुरूंकडून ती ज्ञानप्राप्ती वेगवेगळ्या प्रकाराने होऊ शकते. कधी दीक्षा देऊन करतात, कधी हस्तस्पर्श करून करतात. असे सद्गुरू ते म्हणजे दीक्षा, शक्तिपात दीक्षा असा एक ज्ञान देण्याचा एक प्रकार सांगितलेला आहे की नुसतं म्हणजे या तळ हात जो आहे हा सगळी गुरुची शक्ती ही संक्रमित करत असते. म्हणून आपण आशीर्वाद देताना सुद्धा हात का वर करतो? यातनं सगळी शक्ती संक्रमित होत असते. म्हणून गुरुच्या जवळ जर आपण राहिलो तर असं ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपली मनोभूमी ही तयार होत असते. आणि अशी मनोभूमी आपली तयार झाली की सद्गुरू तत्क्षणी हे आपल्याला ज्ञान देत असतात. म्हणून अशा सद्गुरूंचा संग आपण कधीही सोडायचा नाही. कारण हे संत सज्जन जे असतात ते सगळं व्यवहार जो सगळा असतो तो स्वतः करत असतात, आवडीने करत असतात, पण ज्याच्या फळाची आशा मात्र त्यांना नसते. ते आशा पाशामध्ये कधीही गुंतत नाही. म्हणून ही सगळी लक्षणं आपण आपल्या गुरूंना लावून बघायचे आणि त्याच्यामध्ये ते चक्कर बसतात आणि अशा गुरूंचा आपण संग करायचंय. म्हणून मूळ पट्ट्यामध्ये आपल्याला ब्रह्ममूर्ती संत या 60 जगामध्ये अवतरतात आणि सगळ्या दीनजनांचा हा उद्धार करण्यासाठी त्यांचा जन्म आहे. म्हणून आम्ही वैकुंठी सेवाची आलो याच कारणासाठी. म्हणून सगळे संत आपापला अवतार कार्य झालं निघून जातात आणि असे संत जे श्रेष्ठ सांगितलेले आहेत अशांची संगती आपण करावी आणि त्यांचा संत संग करावा असं आपल्याला
गजानन महाराज वास्तव त्याला होतं. आणि शेत म्हणजे भरपूर मोठं एकर, भरपूर जमीन. आणि अशा या कृष्णाजी पाटलांच्या शेतामध्ये अशी एक अपूर्व घटना घडली की आज आपण त्याचा बघणार आहोत. हातामध्ये कंजिरी, टाळ, चिमटा असे घेत फिरत फिरत या कृष्णाजी पाटलांच्या शेतामध्ये आले. आणि या गोसाळ्यांमध्ये जो मुख्य होता त्याचं नाव होतं ब्रह्मदेव. मोठ्या मोठ्या जटा ह्या राखलेल्या आहेत, कधी गवती घातलेली आहे, रुद्राक्षांच्या माळा गळ्यामध्ये घातले, भस्माचे पट्टे अंगावरती ओढले. आणि असे हे सगळे गोसावी या कृष्णाजी पाटलांच्या शेतामध्ये येऊन दाखल झाले. आणि त्यांना सांगताय की आम्हाला तुमच्या चांगल्या वाड्यामध्ये राहायला द्या. आणि कृष्णाजी पाटील त्याचं पूर्ण श्रद्धा निष्ठा होती की गजानन महाराजांच्याकडे. त्यामुळे त्यांनी कानावर हात ठेवले आणि म्हणतोय की माझ्या शेतामध्ये जो गोठा आहे तिथे तुम्हाला मी फाट राहायला देऊ शकतो. आता जवळ असलेले सगळे त्याचे अनुयायी ते म्हणतात, अहो काय करता तुम्ही, असं करू नका. आमचे ब्रह्मगिरी महाराज एवढे मोठे आहे, त्यांची योग्यता तुम्ही जाणत नाही बरं. आणि त्यांना तुम्ही गोठ्यामध्ये राहायला देता. जनाची नाहीतरी मनाची काहीतरी लाज. तुम्ही आता पाटील म्हणता, तुम्ही जसं कराल तशीच तुमच्या गावाची सगळी प्रजा करणार. आमच्या ब्रह्मगिरी महाराजांचा तुम्ही मान ठेवला पाहिजे. पण हा पाटील काही नाग लागू देत नाही आणि तो म्हणतोय तुम्हाला हवं असेल तर गोठ्यामध्ये राहा. आता आपली काही डाळ शिजत नाही म्हणून शेवटी ते सगळेजण गोठा स्वच्छ करतायत. आणि मग असं एक उच्चासन तयार केलंय ब्रह्मगिरी महाराजांना बसण्यासाठी. आणि त्यातले दोन अनुयायी ह्या पाटलांकडे आलेत आणि म्हणतायत की आम्हाला तिथे जागा तर नाही दिली चांगली, पण आता आमच्या स्वामींच्या पूजेसाठी आम्ही जे सांगतोय साहित्य तेवढं तरी द्या. त्याच्यात तरी आता कामचूम चुमचुम करू नका, त्याच्यात काटकसर नको. किती सामान सांगावं. त्यांना नैवेद्याला त्यांचा अभिषेक वगैरे हे सगळे करण्यासाठी तूप आणि दूध दही हे 12-12 लिटर द्या. एवढं लागतं का? त्यानंतर मग किती त्याच्या निम्मा द्या, 1 मण साखर द्या, नैवेद्याला 1-2 शेर पेढे आणून द्या, पेढे बर्फी, सुकामेवा दिला तर खूपच छान. आणि असं सगळं साहित्य तुम्ही आम्हाला द्या. आणि आमचे महाराज कसे आहेत
तनानी मनानी धनानी त्यांची सेवा करा. अहो मागून सुद्धा त्यांचा सहवास मिळत नाही तर तुम्ही ही आलेली संधी सोडू नका. आता एवढं सगळं पूजा साहित्य सांगितलंय पण कृष्णाजी पाटील कानावर हात ठेवतो. तो म्हणतोय रीण काढून सीन चढ मी करणार नाही. हे काही मी आत्ता देऊ शकत नाही. पंचपक्वान्न उद्याचं उद्या बघू. आत्ता मी तुम्हाला वरण भात देतोय तो खाणार आहात की नाही. आता झालं जे देतोय ते पदरात काढून घ्या. आणि ते सगळं सांगितलंय. आता हे सगळे अनुयायी त्याची अजून जाहिरात करतात त्या ब्रह्मगिरी महाराजांनी. ते म्हणतात की आमच्या ब्रह्मगिरी महाराजांनी कितीतरी अन्नछत्र घातली आहे, अनेकांना अन्नदान केलंय. अहो गोरगरिबांना धर्मशाळा बांधून दिली आहे. सगळ्यांकडनं वर्गणी घेऊन बर का. हे छोट्या अक्षरात जसं धूम्रपान निषिद्ध आहे हे अगदी छोट्या अक्षरात असतं की तसं आहे. तुम्हाला वाटलं तर किती पंक्तीचे फोटो आम्ही तुम्हाला दाखवू शकतो वगैरे सगळी जाहिरात झाली. पण हा कृष्णाजी पाटील काही मान्य करायला तयार नाही. शेवटी जे तो पदरात देईल तो यांनी खाल्ला. आणि दुसऱ्या दिवशी थाळी घेऊन गावामध्ये सांगितलंय की आमचे महाराज उद्या प्रवचन करणार आहेत. त्यांचं प्रवचन म्हणजे अमृताची वाणी. ती सगळ्यांनी ऐकण्यासाठी यावं अशी गावघरामध्ये दवंडी पिटवली. आणि अशी दवंडी पिटवली बघू तरी काय आहे म्हणून काही जण जसे हौशे नवशे गवशे असतात काय सांगतात ते तरी बघू. ऐकलं तर ऐकलं, कळलं आवडलं तर बसू नये तर जाऊ उठून मागच्या मागे. असं सगळे जण गाव तिथे जमलंय. आणि या ब्रह्मगिरी महाराजांचं प्रवचन सुरू झालंय. अहो प्रवचनाला श्लोक घेतलाय. नैनं छिन्नन्ति हा श्लोक, नैनं छिन्नन्ति हा श्लोक, प्रवचनासाठी घेतला देख, व्याख्यान करी अति सुरेख, हा साधू ब्रह्मचारी. प्रवचन मोठ्या थाटामध्ये सुरू झालंय. रेशमाची कपडी वगैरे घातलीये. मोठा थोरला हार त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या गळ्यात घातलाय. भजनामध्ये आपण किती दंग झालोय. अहो हे सगळं परोक्ष ज्ञान होतं. आणि श्लोक घेतलाय. नैनं छिन्नन्ति शस्त्राणि, गीतेमधला श्लोक घेतलाय की आत्म्याला कुठलंही शस्त्र हे कापू शकत नाही, मारू शकत नाही, जल त्याला ओलं करू शकत नाही आणि वारा त्याला वाळवू शकत नाही. असं रसभरीत प्रवचन तास दीड तास दिले. पण श्रोतृ वर्गाला आवडलं नाहीये. का बरं आवडलं नाही? त्याच्यामध्ये तो कुठेच दिसला नाही. एक कीर्तनकार होते आणि नवीन नवीन कीर्तन करायला लागले ते. आणि त्या कीर्तनात ते सांगायचं की घाग बुवा असं सांगतात, चिरवळकर बुवा असं सांगतात, औरंगाबाद बुवा असं सांगता. अरे तू कीर्तन करतोय तर तू काहीतरी सांग. तसं
ह्या श्रोत्यांना झालं की ह्या बुवांनी अगदी मारे सगळं सांगितलंय, पण ते इथे भिडलं नाही ना, त्यामुळे ते प्रवचन काही ऐकलं नाही, चांगलं वाटलं नाही, मनाला भावलं नाही आणि बाहेरच्या बाहेर काही सटकले, निघून गेले. बाहेर एका खाटेवर बसून आमचे गजानन महाराज ऐकत होते. आणि आता महाराजांनी खरं ओळखलंय हो की हा दांभिक आहे साधू, याला खरं आत्मज्ञान झालंय का, म्हणून आता आपण याची परीक्षा घ्यायची. आणि झालं. अहो शाब्दिक तुम्ही कितीही बोला, पण त्याच्या मागे प्रत्यक्ष कृती जर नसेल तर ते ज्ञान आत्मज्ञान नाही, ते ज्ञान ब्रह्मज्ञान नाही. आणि इतक्यामध्ये काय झालं, पेटली किणकीची लंगीची, पेटली किणकीची महाराजांनी चिलिंग पेटवली आहे आणि त्याची एक खिणगी त्या बाजेवर जिथे बसले होते त्या गादीवरती त्यांची पडली आणि हा मिनिटा पेट घेतला. आता प्रवचन झालंय, त्याच्यावरती चर्चा चालली आहे आणि इतक्यामध्ये या भास्कराची नजर महाराजांकडे गेली आणि धावत महाराजांच्या इथे आलाय. महाराज महाराज, अहो गादीने पेट घेतलाय, लवकर आपण खाली उतरावं, हा पलंग पेटलाय गुरुवरा, तक्षणी खाली लवकर या. पण महाराज हलायला तयार नाही. उलट ते भास्करला सांगतायत, काय सांगतायत, ब्रह्म मीच अग्नी मीच भूमी मीच भास्करा, ब्रह्म मीच की आत्म्याला अग्नी जाळू शकत नाही, शस्त्र कापू शकत नाही. मग वन्ही मीच आहे, ब्रह्म मीच आहे, खिणगी मीच आहे भास्करा, आणि ही गादी पण मीच आहे, आणि हा मंचक म्हणजे पलंग सुद्धा मीच आहे. अरे आत्ता त्यांनी सांगितलं की एक ब्रह्मज्ञान आपण प्राप्त केल्यानंतर कशाचंही भय उरत नाही. हे तू आत्ता त्या साधू महाराजांनी सांगितलं ब्रह्मगिरींनी, ते ऐकलं नाहीस का? आपल्या गुरूंचा मनातला विचार ह्या भास्कराला कळेल नक्की महाराजांना काय सांगायचं. आणि शेवटी महाराजच त्याला सांगताय, साधू ब्रह्मगिरीला, साधू ब्रह्मगिरीला
हरीला कळवून हे वृत्त इथे चितू आण काकू करिया याला काकू करिया याला तरी त्यासे आणावे उचलू राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम भास्करा आत्ताच्या आत्ता जा आणि त्या ब्रह्मगिरी साधूंना इथलं घडलेलं सगळं सांग आणि त्यांना इथे बोलवू ना. जर ते यायला हो हो नको नको असं करत असतील तर त्यांना उचलून इथे आण अशी आज्ञा गुरुवरांनी दिली. आणि हा भास्कर त्या गोठ्यामध्ये गेलाय. ब्रह्मगिरींना सांगितलंय की आमच्या महाराजांनी तुम्हाला पाचारण केलेलं आहे, तुम्हाला भेटायला बोलवलंय. आणि असं म्हटल्यानंतर याला वाटलं की आपलं एवढं प्रवचन छान झालंय, काहीतरी आपल्याला मोठी बक्षिशी मिळेल, विदागी मिळेल. जे आपण त्यांना काल सांगितलं होतं पेढे बर्फी पंचपक्वान्नांचं जेवण ते मिळेल. कारण गावातल्या लोकांनी तर आपल्याला प्रतिसाद दिलेला नाही, पण ह्यांचे गुरु ज्ञानी दिसतात आणि त्यांना आपलं प्रवचन आवडलंय असं वाटून हा लगबगिनी तिथे निघालाय. आणि बघतोय तर काय अग्निवादी आणि डोळ्याला काय दृश्य दिसतंय तर तो पलंग पेटलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे गजानन महाराज शांत चित्ताने निर्धास्त निर्भीडपणे बसलेले आहेत. पलंगाच्या चारी बाजूनी ज्वाळा मोठ्या उफाळतायत, आकाशाला भिडायचा प्रयत्न करतायत, पण त्या ज्वाळांचा स्वामींना स्पर्श झालेला दिसत नाही. आणि ब्रह्मगिरी गोसावी तिथे आलेत आणि गजानन महाराज म्हणतात या अहो ब्रह्मज्ञान मगाशी तुम्ही एवढं तासभर सांगितलं त्याचा अनुभव तुम्ही आणि मी इथे बसून घेऊया असं मात्र ऐकलंय मात्र. आणि हे ब्रह्मगिरी महाराज त्यांना तत्क्षणी शरण येत आहेत की हा अधिकार फक्त तुमचा आहे, हे ब्रह्म मी नाही जाणू शकत. अहो मी पोटार्थी गोसावी आहे, उदरभरण करण्यासाठीही मी माझी विद्या वापरतो, पण खरं ब्रह्मज्ञान हे आपल्याला आहे. आणि म्हणून तुम्ही इतक्या निर्भीडपणे ह्या अग्नीमध्ये सुद्धा मला बसून दाखवलं. जो श्लोक मी निरूपणाला घेतला तो तंतोतंत तुम्ही मला खरा करून दाखवला, तो मी याची देही याची डोळा बघितली. त्यामुळे आपण सर्वज्ञ आहात, जाणता, माझी पात्रता जाणता, मी या आगीमध्ये बसू शकत नाही, मी एक सामान्य मनुष्य आहे. आणि असं शरण आले आणि शरण जो येतो त्याला अभय देणारे हे संत असतात. असे हे ज्ञानी संत, कारण अभय देणं हे सुद्धा ज्ञानाचं लक्षण सांगितलेलं आहे. आणि महाराजांनी काय केलं, तत्क्षणी आग विझली तत्क्षणी, आग विझली तत्क्षणी, झाला पलंग पूर्वी समान. अहो एवढी त्यांची सत्ता की ती आग तत्क्षणी विझलीये आणि जणू काही होतं का नव्हतं असा तो पलंग, ती गादी झालेली आहे. आणि खरोखरच प्रत्यक्ष
गजानन महाराजांचे पाय ह्या ब्रह्मगिरीने म्हणले आणि ते त्याला समजवत आहे की असा दांभिकपणा, असं तोंडी ब्रह्मज्ञान सांगून येत नसतं बरं. अरे म्हणून त्याला समजवत आहे की बहुरूपी असतो, बहुरूपी राजाचं रूप घेतो, पण म्हणून त्याला कोणी राजा म्हणून मान देतो का? तो चवली पावलीच मिळवत जातो ना, त्याला राजाचं वैभव प्राप्त होत नाही. तसं तू बहुरूपी सारखं मौखिक तू हे ज्ञान लोकांना सांगतायस, पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव तू घेतलायस. ते अनुभव घेण्यासाठी तू काय कर, तर नामाची कास कर आणि हे नामस्मरण तू सतत चिंतन कर, त्याचं सतत मुखाने नामस्मरण तू घेत राहा. हरिभजनामध्ये दंग राहा, तुला कालावधानीने कालावधीने हे तुला ब्रह्मज्ञान प्राप्त हो. आणि पुढे त्यांचा तो शिष्य झालेला आहे आणि त्यांनी दिलेलं नामस्मरण हे आयुष्यभर त्यांनी केलंय. पण असा दांभिक जे ब्रह्मज्ञान असतं त्यांची कशी फजिती होते हे ब्रह्मगिरींच्या त्याला आख्यानावरून कळतं. आणि खरे ज्ञानी जे संत असतात ते खरं ज्ञान हे त्यांच्या पचनी पडलेलं असतं. का ज्ञान पचनी पडतं? कारण जिथे अगरवता असते तिथे ज्ञान पचनी पडतं. आणि असे हे गजानन महाराज की हे सगळ्यांना ब्रह्मज्ञान ते नुसते सांगत नव्हते, तर ते स्वतः आत्मज्ञानी होते, ब्रह्मज्ञानी होते. आणि म्हणूनच ते ब्रह्मगिरींना उपदेश करू शकले आणि त्यांना योग्य मार्गावरती आणू शकले. म्हणून पोटार्थी असलेले हे ब्रह्मगिरी महाराज गोसावी वरून कितीही देखावा केला तरी सुद्धा त्यांच्या सहवासात आल्यानंतर आपल्याला कळतं की हे खरे ज्ञानी आहेत का, दांभिक आहे. तसंच संत सज्जनांच्या इथे आपण गेल्यानंतर त्यांना शुद्ध ब्रह्मज्ञान झालंय, याचं ज्ञान आपल्याला होतं. म्हणून असं ज्ञान जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला त्यांची संगत सोडता कामा नाही. म्हणून अखंडित नामा त्यांची वाट पाहे, निशिदिनी ध्याये सत्संगती. सत्संगतीने काय होतं हो, तर पाप मार्ग हा आपण टाळू शकतो. पापकृत्य आपल्या हातून होत नाही. कुठलाही वेगळे प्रयत्न ह्या मोक्ष प्राप्तीसाठी आपल्याला करावे लागत नाही. म्हणून संत संगतीने अनेक लाभ आपल्याला होत असतात. पण तो संत संग, ते संत आपल्याला फक्त ओळखता आले पाहिजे. आणि म्हणून ही लक्षणं आपण ज्ञानाची बघितली, ही आपण ज्ञानाची लक्षणं बघायचे, त्या साधूंना ओळखायचंय आणि त्यांच्यामध्ये त्यांच्या संगतीमध्ये आपण राहायचंय. आणि अशी संगती आम्हाला वारंवार मिळो असंच आपण भगवंताजवळ मागणं मागायचं आहे. असा मूळ पद्यामध्ये आपण नामदेव महाराज आपल्याला हेच सांगताय. गेले 6 दिवस आपण संत महिमा बघितला, संत संगतीचा महिमा बघितला. म्हणून ज्यांच्या आगमनाने संस्कृती सुधारते असे हे संत, त्यांचा सहवास आपल्याला मिळावा हे मागणं नामदेव महाराज आपल्या मूळ पद्यामध्ये मागतात.